भगवान परशुरामांनी निर्माण केलेल्या या अपरांत भूमीत महाभारत काळात विजनवासात असलेल्या पांडवांनी भटकंती केली। विजनवासातही त्यांनी लोकोपयोगी कामे केली, मात्र कुणाला त्यांचा सुगावा लागू नये म्हणून ते रात्रीच्या वेळी कामे करत। कुठे पाणी अडवलं, कुठे विहिरी बांधल्या, कुठे गुंफा बांधल्या, तर कुठे मंदिर उभारण्याचं काम केलं। सह्याद्रीच्या अशाच दऱ्यांमध्ये पाण्याचा विपुल साठा आणि वनश्रीची देणगी असलेल्या ठिकाणी मनुष्य वस्ती व्हावी यासाठी पांडवांनी जमीन सपाटीचं काम केलं, अर्थात खळे निर्माण करण्याचं काम सुरू केलं। काम अर्धे अधूर होईपर्यंत आकाशात सूर्याचे आगमन होतेसे वाटताच त्यांनी काम थांबवले आणि पुढच्या प्रवासाला निघून गेले। त्या परिसराला अर्ध खळ हे नाव मिळालं। पुढे शब्दाचा अपभ्रंश होऊन ते हर्दखळे म्हणून नावारूपास आले। ते हे गाव हर्दखळे। सजविता उजाडून आले, अर्धे काम टाकून या पांडव निघून गेले, अर्धे काम टाकून या पांडव निघून गेले। ते हे गाव हर्दखळे, माझं गाव हर्दखळे, माझं गाव हर्दखळे, माझं गाव हर्दखळे। हर्दखळे, हर्दखळे। माझ्या हर्दखळे गावाला निसर्गाने भरभरून दिले आहे। पावसाळ्यात सह्याद्रीतून उड्या घेणारे दुधाळ झरे पाहून डोळ्यांचे पारणे फिटते। त्यातीलच 7 रांजण हा सुप्रसिद्ध धबधबा 7 ठिकाणी वाकुल्या दाखवत वर्षभर वाहत असतो। तिथे चढाई करण्याचे धाडस गिर्यारोहक करत असतात। विकासाच्या नावाखाली पैशाच्या मोहापायी माणूस झाडांच्या कत्तली करत सुटलेला आहे। मात्र माझ्या हर्दखळे गावात आकाशाला भिडणाऱ्या पशुपक्ष्यांना आणि जीवजंतूंना आधार देणाऱ्या राई सुरक्षित आहेत। पशु पक्षी श्वापदांना मिळे अभयाची ग्वाही, उभ्या मोड राखल्या ठाई ठाई देवराई। पशु पक्षी श्वापदांना मिळे अभयाची ग्वाही। सुखासीन गाई गुरे गुबगुबीत बगळे, सुखासीन गाई गुरे गुबगुबीत बगळे। माझं गाव हर्दखळे, माझं गाव हर्दखळे, माझं गाव हर्दखळे, माझं गाव हर्दखळे। हर्दखळे, हर्दखळे। कोकणच्या वेगवेगळ्या सणांची व शिमग्याची संस्कृती येथेही जपली असून इथला 18 पगड मराठा हातात हात घालून बेधुंद नाचत असतो। वेगवेगळ्या कलांचा आस्वाद घेत इथला शेतकरी आनंदी जीवन जगत असतो। शिमग्यातून पालखीत केदारलिंग येई घरी, महाशिवरात्री यात्रा महादेवाच्या मंदिरी। शिमग्यातून पालखीत
डेहराडूनची आठवण व्हावी अशा प्रकारच्या डोंगर उतारावरची घरे, परसदारी आंब्या फणसाची झाडे, दिवसभर शेतात राबणारी माणसे आणि घरी येणाऱ्या पाहुण्यांचे इतक्या मायेने स्वागत करतात की इथे पुन्हा पुन्हा यावेसे वाटते. सभोवताली वनराई वसे डोंगरान वस्ती स्वर्गीय नवलाई. घरे कौला रुटुमदार सभोवताली वनराई वसे डोंगरान वस्ती स्वर्गीय नवलाई. दिसे उतारी नाचणी हिरवेगार भातमळी, दिसे उतारी नाचणी हिरवेगार भातमळी. माझं गाव हरिदखळे, माझं गाव हरिदखळे, माझं गाव हरिदखळे, माझं गाव हरिदखळे. हरिदखळे, हरिदखळे. इंग्रजी आमदानीतून भारत स्वतंत्र झाला आणि खऱ्या अर्थाने देशाच्या विकासाला सुरुवात झाली. आमच्या गावात प्राथमिक शाळा सुरू झाली. त्या शाळेचा अमृत महोत्सव साजरा करताना इथून शिकून गेलेला विद्यार्थी पुन्हा गावाला येतो. कृतज्ञतेने शाळेच्या पायरीची माती मस्तकाला लावतो आणि तिच्या प्रती आदर व्यक्त करतो. देश स्वातंत्र्या पहाटे आली गावात शाळा, शिकला सवरलेला पुण्या मुंबईस गेला. देश स्वातंत्र्या पहाटे आली गावात शाळा, शिकला सवरलेला पुण्या मुंबईस गेला. निर्वितीचा करमानी शेतकरी मावळे, निर्वितीचा करमानी शेतकरी मावळे. माझं गाव हरिदखळे, माझं गाव हरिदखळे, माझं गाव हरिदखळे, माझं गाव हरिदखळे. हरिदखळे, हरिदखळे. एका बाजूला चौबळखिंड तर दुसऱ्या दिशेला डोलारखिंड आहे. विशाळगडाहून निघालेला मावळा घोडदौड करीत याच खिंडीतून राजापूरच्या वखारीत जायचा. एकेकाळी कोल्हापूर मलकापूरच्या बाजारातला व्यापार याच सह्याद्रीच्या कठीण वाटेने होत असे. याच वाटेने अनेकांच्या वराती देशावर गेल्या, देशावरून कोकणात आल्या. आज त्या वाटा लुप्त झाल्या आहेत. जाती पाजा घाटावरती व्यापार नाती होती, मिटल्या त्या पाया वाटा डोलार खिंडीत धावती. जाती पाजा घाटावरती व्यापार नाती होती, मिटल्या त्या पाया वाटा डोलार खिंडीत धावती. मर्दानी शिवशाहीची दौडली अश्वदळे, मर्दानी शिवशाहीची दौडली अश्वदळे. माझं गाव हरिदखळे, माझं गाव हरिदखळे, माझं गाव हरिदखळे, माझं गाव हरिदखळे. हरिदखळे, हरिदखळे. रोजगाराच्या निमित्ताने गाव सोडून गेलेल्या आणि दूरदेशी स्थायिक झालेल्या माझ्या गावकऱ्यांनो, पुन्हा गावाकडे या. लांजा तालुक्यातील डोंगरी पर्यटन स्थळ म्हणून हरदखळे गावाला विकसित करूया ही विनंती. सह्याद्री सजविता उजाडून आले, सह्याद्री सजविता उजाडून आले. अर्धे काम टाकून या पांडव निघून गेले, अर्धे काम टाकून या पांडव निघून गेले.